एवढं दम नाही लागला वाटत नाही, पण लागलंय आतून. काय डायलॉग पाहिजे. तुमचा भाऊ आला नाही आज, कसा वाटतं तुम्हाला? तो बायले साहिल कोण आहे? तुमच्या इकडे आहे का पेंग्विन? आमच्याकडे पेंग्विन आलाय झोपलाय. अरे आमच्याकडे तर गाईच बघू शकता काय हाल झालेत बाईचे आमचे. जय ऐकूरा भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि मी तुमचा लाडका तेजू. तर आज आपण खूप दिवसातून ब्लॉग काढतोय, खूप दिवसातून म्हणजे खूप महिन्यातून. तर भाई आज आम्ही निघलो भीमाशंकरला झाला आणि आमचा रायडर R15 रायडर भाई पेट्रोल बघा, 1 लिटर पेट्रोल आहे, पण गाडी फुल आहे गाडी काय पण सेलच होत नाही, आता सेलच घेत नाही योग्य आम्हाला. आता आपण निघतोय, चला मग भेटू पुढं. पोरं आहेत पुढं भेटूया. तर गाईज आता आम्ही सगळे पोहोचलो. हे चेहरा बघून घ्या. बस क्वार्टरच्या बाटल्या. तर गाईज आता आपण हे डोंगर पार करून जाणार. एक धुक्यात आहे आणि वाट्याला आपण जोडलं घेऊन चाललोय. सगळ्यांची सोय केलेली आहे. आणि इथं गावाला कुठे, गावाला गणेश गण्या, हे गण्या अरे इकडे तुझी माहिती दे आता, तू गावालाच नाही इथला. सांग ना आता डॉक्टरांचा काय सांगत होता? कसा काय जाता, काय जाता, काय काय? आता सध्या आम्ही इथून ट्रेक चालू आहे आमची. हा नाही 2 3 आहेत. तर 3 टप्प्यात हे समोरचा डोंगर तुम्हाला दिसतो का? तिथून आम्ही आता पायी वरती डोंगरावरती जाणार आहेत आणि सर्व तुम्हाला आमच्या ब्लॉक मध्ये दिसेल कुठून कसा आम्ही गेलो आहे त्या. आता सध्या आम्हाला मुलांना भूक लागली, आता आम्ही नाश्ता करणार आहेत. आणि टोटल आमची किती झाली? तो बघ, तो हे माग बघ. येत आताच मागे आहेत, वरती गेलो काय होता काय माहित. चला मग आता वरती आलो पुढे गेलो बघू. तर गाईस सगळ्यात शेवटचा मी आणि नंतर येऊ आम्हीच लांब राहिलोय. आणि पाय बघू शकता काय बांधलंय, चप्पल सरकते, चप्पल सरकते म्हणून वेल बांधून ठेवले तिला. हे बघा सरकते म्हणून वेल बांधून ठेवले, चालायला जमत नाही, पूर्ण पाय सरकतात खालती. चलो आगे घे जाते. थांबलत न्यू माथेरान इथून रस्ता जातो, पायी वाटे 2 ते 2.5 तास लागतात चालत. आता आम्ही चालत चालूय सर्व. आता चालायला जमत नाही चपली मुलं, आता थोडं पाय दुखू दे, तेव्हा काय चालायला जमलं तर जमलं. बाकीचे गँग पुढे गेले, आम्ही चढतोय. रे यायला शूट काय तर दुसरा घालून पहिल्यांदा आलो. बघा असा चढायला लागतंय. दगडी बघा. अजून तर अर्धा पण नाही चढलो आपण, हो ना, अजून अर्धा पण नाही चढलो तरी पोरा जमल्यात.
फुल जंगल. बघू शकता नजारा तुम्ही किती डेंजर आहे. आताच आमची फाटले, अजून तर अजून काहीच काहीच थोडं पण नाही चढलो. हे बघा लागले. काठ्या वगैरे घ्यायला लागले आमची पोरा. हे बघा धबधबा, वॉटरफॉल बघा, वॉटरफॉल आवाज बघा किती मोठा वॉटरफॉल आहे. मला पण घेते फायनली चढलो. भाई हालत जाम खराब झाले. आपल्या मुरबाड म्हणून रस्ता जातो भीमाशंकरला मधून, मस्त इथून आतमध्ये आहे थोडा, तिथून रस्ता होता एक भीमाशंकर. आणि आता सध्या बघू शकता कसं सीन बघा. आपली चप्पल बघा, भाऊ फुल ट्रॅकिंग करत चाललंय. गाडा वगैरे पडल्या मध्ये, आणि ते आपण बाजूला करूया. अजून हे सर्व वरती चढायचे आणि मग भीमाशंकरला पोहोचायचे आम्हाला. असं डोंगर चढायचे. तर काही आता बघू शकता कसं चढायचे बघा. वरती बघा, वरती दाखव बघा, खाली पडायचं म्हणजे एवढे मोठे आता वरती भारी वरती एवढं तुम्हाला माझी करते जाईल. काय बघू शकता कसा रस्ता आहे. नको नको पिकून निघू, पाणी आहे राहायचे आपल्याला. बघा इकडे चप्पल बघा, बॉर्ड वगैरे. मार्ग एवढा म्हणजे एवढा म्हणजे काय हार्ड नाहीये, म्हणजे आरामात जाऊ शकता, काही रिस्की नाही एवढा. एवढंच चालायला खूप लागतंय. एवढं नजारा बघू शकता. हम हर वर्ष आते हैं. हम हर वर्ष आते हैं. हमने क्या मालूम है क्या भाई, हमारा हिंदी तो बहुत अच्छा है, उसमें कोई शक नहीं. ये देखो ये कैसा चल रहा है. ये बोलो काय करतो. कसा बघू शकता काहीच तुम्ही कसा आहे. आपली चप्पल तुटली, आपण परत बांधूया, थोड्या टायमात भेटू. गाईच बघा कसा रोड आहे. हे बघा
हे बघा. असं चढायला लागतंय. एवढंच का दगडीच पार करायला लागतात, पण रिस्की नाही एवढा. रिस्की रे बाबा, खूप सोपा आहे. रिस्की नाही बोलतो. काय रिस्की नाही आपल्यासाठी रिस्की नाही, पण का नाम लो चढ जाओ रिस्की. महादेव. अरे अरे कितना लंबा है? अरे बहुत 5 घंटा चलो गाइस आगे आगे चलते. अपना तो चप्पल टूट गया है, तो चप्पल देख सकते हो किससे बांधा है. हे बांधा चालाल थोडा तकलीफ होतेच आहे, पण काय करणार आता. चला हळू 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 जातोय आपण पुढे. हे कुठे चाललोय आपण. हे गाईज आपण रस्ता चुकलो. माग राहील ना आपण बाकी. रस्ता चुकलो, इथं रस्ताच नाही पुढे. हे काम कर चालू तुम्ही कोबरे कोबरे. तर गाईज सगळे इथं थांबल्यात बघू शकता. हे विषय पोरांचे मार पोरांचे. थांबलं आणि आता आम्ही अजून पुढे जाऊन बघू शकता अवतार, आणि आपली चप्पल बघू शकता गाईज. टाइम लागला तर चालेल. चला पुढं. दादा विशाल दादा बोलतो टाइम लागला तर चालेल. पण चला चला गाईज. तर गाईज बघू शकता आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय. हे आपण किती डोंगर चढलो. पहिलाच चढलोय. लाईट बंद कर ना. आपण आता कामाचा बरोबर नंबर आहे. मी कामाच्या बरोबर सगळं घामा गेलो. खूप दमलं. वर्ल्ड कप खूप जमलेले आहेत आम्ही. इथं दगडा अशी आहेत. चपली बघा इथे. इथं आमची चपली बघा. रशे बांधल्यात आणि वेल बांधली. आता आमच्या तशीच वेल आली. काय करू आता गरिबी देखी है गाईज. खूप थकलोय आता आम्ही. आता सध्या बसलोय. बाकीची मुलं खालती आहेत, त्यांची वाट बघत बसलोय. आल्यानंतर आम्ही सगळं निघू. तर गाईज बघू शकता. मी विशाल माणसे. हिरो तो काय पण नको बोलू. आज मुला मी बोललो कसं गाईज या सगळ्या शिवा वगैरे सगळे येणार तुम्हाला. बिंदास बघा किती पोरांची निचड आहेत. आज मुला गाईज आता आपण पोहोचू 20 मिनिटात वरती. आणि फायनली आपली चप्पल विरा गेले. हे बघा विरा चपलीच चढतोय. अशी टोचतात ना, काय सांगू तुम्हाला. उद्या चालाच्या अवस्थेत नाही राहणार आहेत आपण. हे बघा वाटतं का नाही लवड्या कधी. आम्ही आता बिना चपलीचं चाललोय. हे आहे चपली हो, पण मी नाही चपली हो. हा चप्पल तुटली रस्त्यातच. आता आपण बिना चपली चाललोय. आता धुका पण वाढत चाललाय. समोरचं काय दिसत नाही. चला भेटू आपण डायरेक्ट भीमाशंकरला आता. मला नाही घातला. गाईच जाम दम लागला. जाम चालायची सुद्धा इच्छा नाही आता बिना चपली देते. पण हे बघा कसा वाटतंय बरं करण, कसा वाटतंय. एवढं दम नाही लागला वाटत नाही, पण लागलंय आतून. काय डायलॉग प्यायचा या पटकन. साहिल बोलतो मला असं वाटत नाही दम लागलाय, पण आतून दम लागलाय. म्हणजे याचा अर्थ काय.
बाहेरून मुलगा आहे आतून बाई आहे बरोबर ना असं म्हणा होता ना. कोणतरी बोलला पण कोण बोलला ते माहित नाही आपल्याला. काय कोणी चकले बिकले खाते तुझ्या साल्या? खबर आहे कर. भेंडी तुम्ही काय जीवनात खाणार नाही. हे बघा नक्की काय लक्ष बॅटमॅन. हे ताजं आहे पण. काय प्राणी काय समजत नाही. चला आपण जाऊ पुढं. तर काय धोका बघू शकतो मी काय दिसत नाही. फायनली आपण पोहोचलोय भीमाशंकरला. हे बघा धुका बघू शकता समोर काहीच दिसत नाही काहीच नाही. फायनली पोहोचलोय आपण. फायनली काहीच दिसत नाही बघा. फायनली आम्ही पोहोचलो आहे 3.5 तास ट्रेकिंग करून आता सगळ्यांचा इंटरव्ह्यू काय इंट्रो काय होतो. कसा वाटला? विशाल पहिल्यांदा आलाय. आम्ही सध्या स्वर्गात आलोय त्याच्यामुळे आम्ही स्वर्गाचा आनंद घेत आहे. हाड होता खालून येताना कसा वाटला? इथं फील्ड आणि एकदम आरामशीर आणि मित्र सोबत असल्यानंतर ट्रॅक हा किती हाड असला तरी हाड आपल्याला वाटत नाही. तेव्हा मित्रांचं वैशिष्ट्य आहे आपल्या. बरोबरला भाऊ कारण की मित्र सोबत असल्यावर मस्ती करत आणि एन्जॉय करत फुल येतात. आणि तसाच आम्ही आलोय. गाडी दिसत पण नाही. टाइम पण सांगेन ना. आता आपण किती वाजता पोहोचलो टायमिंग टाकू 9:30 9:30 6:10 आपण खालतून निघलेलो 9:30 पोहोचलोय. आपण 3:30 ट्रेकिंग करून आता फायनली आम्ही पोहोचलो आराम आहे करत आलोय. भीमाशंकरला. अरे आपली काही मंडळी आहे हा नाही तो. तर बाबू कसा वाटतंय तुला? आता मला एकदम भारी वाटतंय वरती आल्यासारखं. वरती तर अरे वरती वरती आल्यावर का म्हणजे वरती चालू आहे. वरती आलोय पण दमलो होतो तेवढ्या. 9,500 फुटावर आम्ही आलोय. माझं पाय दमलेलं आता रूम मध्ये जाऊन रिलॅक्स करणार आम्ही आणि झोपणार डायरेक्ट सकाळ दर्शन घेणार 5 वाजता. आता मी कपडे काढतो. तर आता मोर्चाचा तुंतुना झाला खूप बेकार झाला. कसा वाटला तुला वरती येऊन? 3 तास चढून खूप बेकार झालाय. तर जाऊन डायरेक्ट झोप. यावेळेस खूप टाइम झाला 3 तास लागले कारण की 3.5 तास खूप 3.5 तास खूप दम लागला. पाय पण दुखतायत. आता आपण विशालला विचारू कसा वाटला. विशालचा फर्स्ट टाइम आहे तर विशालला विचारू. खूप आनंद आला. हे सगळे भिकार चोटाचे जोडीला खूप छान वाटले. हे सगळा ब्लॉगला पडणार आहे. काय काय भावनो काय विषय माहितीये का आनंद का आला माहितीये का कारण की उद्या माझा बर्थडे असल्यामुळे आज आम्ही फिरायला आलो आणि ते बघा तशी काय ती लटकती आत्मा असते नाही का तशा टाइप मध्ये सनी देओल आमचा येऊ. आज दोड विसरला ना भाऊ. ते दोड काप काहीच म्हणजे खूप दमलोय. आणि काही मंडळी आमच्या अजून आली नाही. ते आय थिंक थांबलेत आणि आता आम्ही त्यांची वाट बघतोय. ते आल्यानंतर आपण पुढे जाऊ. आपला मंदिर इथे पुढे आहे. धुका बघू शकता काहीच किती धुका आहे. काहीच दिसत नाही समोर काहीच नाही. दिस इज करण बॉय हँडसम बॉय चॉकलेट बॉय. काय याला फॉलो करा. कोणी सिंगल मुलगी असेल करण काय करण्या.18 काय आयडी टाका. बाई सिंगल आहे. बाईला नक्की फॉलो करा लाईक करा मेसेज करा. आणि बाई आमचा तर चॉकलेट बॉय बाई याचा विषयच नाही. आम्ही झिरो आहेत काय करे आपण झिरो. आम्ही झिरो आहेत सर्व झिरो. जगदीश संदेश ब्रो का ब्रो पण संदेश आला नाही. तो आला ठीक आहे घेऊ सांभाळून. आता काय तो आमच्या फील्ड मधला नाही तरी सुद्धा घेऊ. आणि त्यांचा एक मित्र आला नाही आज तर खूप दुःख असेल त्यांना. कसं वाटतं विघ्नेश तुला माहिती आहे का काय त्याच्या पायाला लागलाय ना म्हणून तो आला नाही. अच्छा करण कुठे करण साहिल कुठे सागराव कसं वाटतं तुला? एकदम मस्त मजा आली आम्हाला. खूप ट्राय तुझी काठी काय सुटत नाही. 2 वर्षापूर्वी काठी होती यावर्षी साहिल कसं वाटतंय? मला खूप बेकार वाटतंय पण त्याने आम्हाला 200 रुपये दिले त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. 200 मग 200 मोबाईल तुझा करण कुठे करण तुमचा भाऊ आला नाही आज
कसा वाटतं तुम्हाला? तो बायलाय पहिली गोष्ट म्हणजे म्हणून तो आला नाही. त्याच्या आयटमचा बर्थडे म्हणून तो आला नाही. विषय संपला. मग त्याच्या पायाला लागला असा कलाला कॉल आलता सगळं कारण आहेत ती कारणा. का? काय याचा नव्हता. त्याच्या आयटमचा बर्थडे म्हणून तो आला नाही. कधी बर्थडे? आज उद्या उद्या. उद्या बर्थडे. मग तुम्हाला काय पार्टीला पैसे वगैरे? आम्हाला पार्टी आमची फिक्स आहे कालू बालूला. फोटो पाठवलाय ना तो, मला असं वाटतंय का त्याने डॉक्टरकडे जाऊन फक्त पट्टी मारले एक आम्हाला दाखवण्यासाठी. हे तुला सर्व खोटं वाटतंय त्याचं. गर्लफ्रेंडचा बर्थडे असल्यामुळे तो काही येऊ शकला नाही. अच्छा अच्छा ठीक आहे चला. आता आपण चिल झालो. तुमच्या भावाचं नाव तर घ्या. कोण भाव? आमचा भाऊच नाही. कोण 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 विघ्नेश भोईर आला नाही. बायले तो बायले साहिल कोण आहे? साहिल कोण आहे? साहिल कोण? कुठे साहिल? साहिल यो कोण आहे मग? चप्पल तुटली यो बोलतो विघ्नेश भोईर पाहिले. मग यो कोण आहे? चला guys, आता पुढे जाऊया. Guys, सगळं जेवायला बसलो आता. सगळं जेवायला बसला. सगळं मोबाईल विशाल आमचं करून पाहिजे ते बघा. आणि इंस्टाग्राम आयडी का टाकू आयडी का विकी आपलं चॉकलेट स्नॅप. तर काही फायनली आपण पोचलोय मध्ये. आता आपण चालले सर्व खूप दमलेत. आमचे विशाल भाऊ बघू शकता लाल लाल झालेत. सगळे चाललेत आतमध्ये. आणि आता जाऊन सर्व मुलांना झोपते. उद्या सकाळी आपण दर्शनाला जाऊ. चला मग थोडा दर्शनाचा दाखवू का? आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही किंवा फोटो काढणं अलाउड नाहीये. तर आपण प्रयत्न करू. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग. तर गाईज बघू शकता आता पोरापासल्या परता केलेला बघा. सागरामा किती रुपये लागे? 200 पॉइंट हो किती? तुमच्या इकडे आहे का पेंग्विन? आमच्याकडे पेंग्विन आलाय झोपलाय. अरे आमच्याकडे काय करतो आता फक्त आता कारण की आपला खूप पाय बी असं झालं उद्या कसं होतंय. चला झोपूया. काय सायन्स केलता ना म्हणून. आयटीएल वाटतं हे शिकत होत. आता इंजिनिअरिंग म्हणजे तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आता अख्ख्या पोरांची तयारी झाले. हे बघा गेटअप बघू शकता सगळ्यांचा. हे बघा काय गाडी धुतली नाही काय बाबा तुम्ही? हे याला फरक आणून दे गाडी पुसायला आपलं. हे राम शेट आलेत सगळं बघा भाई. यो चॉकलेट बॉय बघा. काय बोलू नका. शकता
नेटवर्क कोण चालतंय ना गुडगाडी चॉकलेट बाय अख्खा जमलं एक चॉकलेट बाय आपला स्टाफ आहे स्टाफ तिकडे आहेत ते काय तर काय आपलं दर्शन वगैरे झालंय मुख दर्शन म्हणजे आता आपण निघलोय आता आपण निघलोय चला मग भेटू पुढं काय गर्दी बघू शकतो किती गर्दी बघ जामच गर्दी येतात खूपच गर्दी आहे. जाम मोठी लाईन लागली आता आम्ही चाललोय बाहेर चला मग. तर काय सगळं जादू झालं आता इथं हे बघा चकली बघू शकता न्यू स्टाईल नाही जमा विकी इकडे कर नाही जमत चालायला जमत नाही हे बघ चटक नाही चटकते ती मोठी आहे ती आणि आता चालू आहे मी घरी चला मग घरी जाऊया. नाही चप्पल नाही भेटणार झाडा घ्या काय काय ही रांग बघू शकता किती मोठी आहे तिथं ना मंदिरा परत करू ना जाम मोठी लाईन आहे जाम मोठी तर गाई चला आता आपण चाललोय घरी आता सर्व पोरं निघाल्यात ती बघा चाललं पुढं आणि आपण पण निघालोय आम्ही तिघे सध्या मागे आहेत कारण की काल आम्ही खूप पुढे होतो ना तर आता आम्ही मागे आहेत हे बघा आज तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा रस्ता आहे कारण काल रात्र झाली बरोबर दिसले नाही आणि आपण नवीन चप्पल घेतली 4,500 चला तर काहीच व्ह्यू बघू शकता तुम्ही बघू शकता काहीच व्ह्यू बघू शकता आपण बघू शकता चला आता अजून तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आता सध्या इथं झाडे खूप आहेत तर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला एक नंबर व्ह्यू आहेत आणि ट्रॅकिंगला तर मजाच वेगळी असते काल 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 तर सगळ्यांची हवा टाईट झाली ती चालता चालता आणि त्यात पाऊस पण होता आता चला पुढं तर गाईज व्ह्यू बघू शकता आता मी आता प्रॉपर व्ह्यू दिसतो इथून आज मैल नांगोल विशाल किती तर गाई आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो जस्ट आता आमचा फोटो वगैरे काढून झालाय आता आम्ही अर्ध्या म्हणजे अर्धा पण नाही झाला एक डोंगर पण नाही उतरलो बाकी सगळी पोरं गेल्यात पुढं आम्ही तिघच राहिलो मागं त्या व्यक्तीचा फोटोशूट चालू होता ना मग टाइम झाला आता इथून उतरायचं फालतू तर गाईच बघू शकता काय हाल झालं बाईचे आमचे काय हाल झालं सगळी पोरा पुढे गेल्यात सगळी आम्ही दोघं मागे राहिलो मी त्याच्यासोबत राहिलोय बघू शकता असं त्याला वाटतंय नको नको झालंय विनाकारण आलो. तास झालाय पण ट्रॅकिंग केली पाहिजे ट्रॅकिंगला मजा येते आम्ही दरवर्षी ट्रॅकिंग करतो आता आमचा 4था वर्ष आहे एन्जॉय केली पाहिजे प्रत्येकाने समजा श्रावण महिन्यामध्ये इथं भीमाशंकर आमच्या जो मिनी माथेरान म्हणून एक फार्म हाऊस आहे तिथून रस्ता आहे
जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही मॅपवर टाकू शकता. आणि हा रस्ता तुम्ही जर कंटिन्युअसली थोडेसे चालले तर 3 तासामध्ये आपण पोहोचतो. आणि उतरताना 2-2.5 तासला एकदा व्हिजिट द्या. खूप मजा पण येते आणि ग्रुप जर असेल तर अजूनच खूप मजा येते. चलो फिर गाइस मिलते हैं आगे, धीरे धीरे चलते हैं अभी. चलो मग तुला गाइस घाबरून इथे आपल्या कुठे दिग्या भेटला इथं रस्त्यात. झुमकर पाय घेऊन दिग्या भेटलाय. बाईचे आताच फाटले, पुढं काय होईल काय सांगू शकत नाही. अजून तर बराच चढायचे त्याला. बाईस तर काय इथं आपल्या दिगंबर बाई भेटलाय ना. बाईची हालत आताच बघू शकता. हे बघा लाल लाल झालाय. गाडीत यांना सोपा चालणार आहे कठीण. अरे भोले बाबा दर्शन घ्यायला पण सोपा नाही. पण चालत मजाच वेगळी असते बाबा. मग सगळ्यात देवाचं आहे. गाडी पण देवानीच धोका देऊन बनवली. शरीर आपलं आहे, तो आपण देवासाठी झिजवतो. एवढा पवित्र हे आहे, हे आपल्याला सौभाग्य आहे. अरे पण शिर्डीला एवढे दिवस चालत जाऊ शकतो. शिर्डीला पहिले झेंडे असतो मी. याने माझा या असं आहे शिर्डी अशी. पण एवढ्या दिवसात चालू शकतो. हे काय नॉर्मल आहे तुझ्यासाठी बाबा. त्या काय नाही, पण ते दम लागतो ना थोडा थोडा. सवयीने ना मग काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स? महत्वाचा एक्सपिरियन्स म्हणजे भरपूर वर्ष झाली. आम्ही आता 10वा वर्ष आमचा, पण आजपर्यंत आम्हाला एक बारीक किडा पण रस्त्यात दिसला नाही. आजपर्यंत त्याचा रेकॉर्ड मध्ये कधीच दिसला नाही. आणि रस्ता पण कोणी चुकला नाही. लय भारी, एक नंबर. पण आम्हाला दिसला हरणटोल दिसलेली 2 वर्षापूर्वी. तुमचं काय राहायच्या? तर काय आता आम्ही आलोय मशाला आणि सर्व पोराला बघा. आमच्या रायडर लोक आहेत. चलो घर पे. आता आम्ही पण चाललोय घरी. झाला आमचं. आता आमचा पण झालाय आता फिरून. आता आम्ही निघतोय घरी झाला. चला मग भेटू लवकरच नवीन ब्लॉग. अरे बाय बाय. असंच भेटला.